नमस्कार. मी निलेश टिकेकर आपणासमोर GCC TBC 40 WPM इंग्लिश मराठी हिंदी यांचे क्वेश्चन नंबर 2 म्हणजेच बिझनेस लेटर किंवा व्यापारी पत्र हा प्रश्न कसा करायचा त्याचे प्रात्यक्षिक आज आपणासमोर घेऊन आलो आहे. ते कृपया नीट पाहावे. सर्वात प्रथम सांगू इच्छितो की ह्या प्रश्नाचा क्वेश्चन तुम्हाला अनफॉर्मॅटेड दिलेला असेल. अनफॉर्मॅटेड म्हणजेच 30ला जसं सगळं तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये फॉर्मॅटिंग प्रत्येक कंटेंटचं दिलेलं होतं, म्हणजे ते बघून तुम्ही आन्सर पेपरला फॉर्मॅटिंग करू शकत होतात, तसं 40ला दिलेलं नसणार. तुम्हाला ते इन्स्टिट्यूटमध्ये जे तुम्हाला शिकवलेलं असेल त्याप्रमाणेच तुम्हाला ते करायचं आहे. आता सर्वात प्रथम 40ला तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील क्वेश्चन पेपरमध्ये, त्या नीट वाचून घ्यायच्या आहेत. इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहेत? टाईप द फॉलोइंग बिझनेस लेटर इन प्रॉपर फॉर्म ऑब्झर्विंग द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स. ए. हेडिंग ऑफ द कंपनी बी इन सेंटर and in block capital letters. B. The address of the addressee be in the indent style. Use mail merge and insert fields according to the given style. आता ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसीला दोन स्टाईल्स विचारल्या जातात. पहिली ब्लॉक स्टाईल, दुसरी इंडेंट स्टाईल. मी आत्ता तुम्हाला दोन्ही स्टाईल्समध्ये करून दाखवणार आहे. सर्वात प्रथम टायमर सुरू केल्यानंतर मी क्वेश्चन पेपरमध्ये ज्या ज्या स्टाईल्स विचारलेल्या आहेत त्या करून दाखवणार आहे आणि नंतर तुम्हाला इतर उरलेल्या सगळ्या स्टाईल्समध्ये ती गोष्ट कशी करायची ते शिकवणार आहे. सी. पॅरेग्राफ शुड बी इन इंडेंट स्टाईल. आता पॅरेग्राफच्या बाबतीत सुद्धा दोन स्टाईल्स तुम्हाला विचारल्या जातात. पहिली ब्लॉक स्टाईल, दुसरी इंडेंट स्टाईल. आणि डी. कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ॲट द राईट हँड साईड. कॉम्प्लिमेंटरी क्लोजच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला दोन प्रकार विचारले जाऊ शकतात. एक म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि दुसरी म्हणजे राईट हँड साईड. राईट हँड साईड कॉम्प्लिमेंटरी क्लोज हा आपण 30च्या परीक्षेला शिकलेलोच आहोत, त्याप्रमाणेच तो 40ला सुद्धा करायचा आहे. वेगळं काय आहे तर लेफ्ट हँड साईड कॉम्प्लिमेंटरी क्लोज. तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवेनच. ओके. आता सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो क्वेश्चन पेपरमध्ये आता अनफॉर्मॅटेड म्हणजे काय, इकडे जिकडे तुम्हाला ओळ चेंज किंवा लाईन चेंज करायची असेल तिकडे तुम्हाला असा डॅश डॅश दिलेला असेल, तिकडे तुम्ही समजायचं आहे की तुम्हाला लाईन तिकडे चेंज करायची आहे. आता मी क्वेश्चन पेपर जो दिलेला आहे तो पहिल्यांदा नीट तुम्हाला सोडवून दाखवतो आणि त्याच्या व्यतिरिक्त नंतर तुम्हाला काय येऊ शकतं त्याच्या स्टाईल्स तुम्हाला नंतर दाखवतो. आता सर्वात प्रथम मी टायमर स्टार्ट करतो. इकडे मी टायमर स्टार्ट केलेला आहे. आता लेटरला मी सुरुवात करतोय. आता लिमिटेड नंतर पॉईंट नंतर अननेसेसरी स्पेस द्यायची नाही. आता इकडे डॅश डॅश दिलेला आहे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही बघू शकत आहात, तर म्हणजे मी लाईन चेंज करणं हे एक्सपेक्टेड आहे म्हणून मी एंटर प्रेस केला आहे. आता प्रत्येक वेळ मी सांगत बसणार नाही, कारण 40चं लेटर आहे. वेळ पुरण्यासाठी, कारण फॉर्मॅटिंग आहे परत आपल्याला करायचं. जिकडे डॅश दिसेल तिकडे मी एंटर प्रेस करेनच.
परत एंटर प्रेस केल्यानंतर आपल्याला जे सांगितलेलं आहे 40ला बॉटम बॉर्डर करायची आहे ती मी इकडे करणार नाही, ती सगळ्यात शेवटी करून घ्यायची आहे. ती का सर्वात शेवटी करायची त्याचं कारण मी नंतर सांगेन. रेफरन्स नंबर झाल्यानंतर एकही स्पेस न सोडता डेट टाईप करून घ्यायची आहे. परत डेट टाईप केल्यानंतर इकडे मी एकदा एंटर प्रेस करून नुसतं 2 टाईप करून घेतोय. आता येथे ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसेस दिलेले आहेत. ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी दिलेले आहेत. आपल्याला 2 ॲड्रेसेस आहेत आपल्याकडे, म्हणजे आपल्याला इकडे मेलमर्जचा यूज करून त्या ॲड्रेसेस टाईप करायचे आहेत. आत्ता प्रथम मी लेटरची पूर्ण बॉडी टाईप करून घेणार आहे. मी इकडे 2 वेळा एंटर प्रेस केलेला आहे आणि सब्जेक्टची लाईन मी टाईप करून घेतोय. परत एंटर प्रेस करून सब्जेक्ट रेफरन्स टाईप करून घेणार आहे मी. परत एकदा एंटर प्रेस करून रिस्पेक्टेड सर. लेटरची बॉडी टाईप करायला सुरुवात करतोय मी.
पहिला पॅराग्राफ माझा टाईप करून झालेला आहे. दुसऱ्या पॅराग्राफसाठी मी एंटर प्रेस केलेला आहे. दुसरा पॅराग्राफ पण माझा टाईप करून झालेला आहे. एंटर प्रेस करून शेवटचा पॅराग्राफ टाईप करून घेतोय. कॉम्प्लिमेंटरी क्लोज परत सुरुवात करतोय मी टाईप करायला. सगळ्यात शेवटी एकदा एंटर प्रेस करून परत एन्क्लोजर टाईप करून घेतोय. आता येथे माझी सगळी डेटा एंट्री टाईप करून झालेली आहे. आता सर्वात प्रथम जिकडे जिकडे मला एक्स्ट्रा एंटर्स द्यायचे आहेत तिकडे मी पहिल्यांदा देऊन घेणार आहे. ईमेल आणि वेबसाईट नंतर एकदा मी एंटर केलेलं आहे. परत डेट नंतर एकदा एंटर केलेलं आहे. सब्जेक्ट आणि रेफ
रेफरन्स नंतर एकदा एंटर आहे, रिस्पेक्टेड सर नंतर एकदा एंटर आहे, 2 पॅरेग्राफच्या मध्ये एकदा एंटर आहे, नंतर थँकिंग यू नंतर एकदा एंटर आहे, कंपनीचं नाव झाल्यानंतर आता हा मॅक्सिमम कॉम्प्लिमेंटरी क्लोज मी घेतलेला आहे. इकडे युअर्स फेथफुली कंपनीचं नाव, त्यानंतर माणसाचं नाव आणि मग त्याचं डेझिग्नेशन. प्रत्येक वेळी एवढा कॉम्प्लिमेंटरी क्लोज येईलच असं नाही. जनरल मॅनेजर नंतर एकदा एंटर. एक्स्ट्रा एंटर्स सगळे माझे घेऊन झालेले आहेत. आता फॉर्मॅटिंगला मी सुरुवात करतो आहे. फॉर्मॅटिंगला पहिल्यांदा कंपनीचं नाव आपल्याला बोल्ड करायचं आहे आणि त्याचे फॉन्ट साईज करायची आहे 24. त्याच्यानंतर ईमेल आणि वेबसाईट. ईमेल हा शब्द बोल्ड करून घ्यायचा आहे, वेबसाईट हा शब्द आणि त्याचा कोलन हा बोल्ड करून घ्यायचा आहे. सगळं सिलेक्ट करून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. त्याच्यानंतर रेफरन्स नंबर पूर्ण सिलेक्ट कोलनपर्यंत सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे. डेट हे सिलेक्ट करायचं आहे, डेट हा वर्ड सिलेक्ट करायचा आहे, बोल्ड आणि बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे त्याला. रेफरन्स नंबर आणि डेट. रेफरन्स नंबर नंतर मिनिमम 4 वेळा टॅप द्यायचा आहे आणि डेट करून घ्यायची आहे. शक्यतो डेट राईट मार्जिनपर्यंत येऊ देत, त्यामुळे 5व्यांदा टॅप घेतला तरी काही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसला जी स्टाईल सांगितलेली असेल त्याप्रमाणे सब्जेक्ट आणि रेफरन्सला स्टाईल द्यायची आहे. जर ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसीला ब्लॉक स्टाईल सांगितलेली असेल तर मार्जिनला लावूनच सब्जेक्ट आणि रेफरन्स करायचे. सब्जेक्ट हा वर्ड कोलन सकट तुम्ही सिलेक्ट करून त्याला बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे आणि पुढचा जो मॅटर आहे सब्जेक्ट लाईनचा त्याला अंडरलाईन इफेक्ट द्यायचा आहे. परत रेफरन्स इकडे पहिल्यांदा बोल्ड इफेक्ट दिला रेफरन्स वर्डला आणि त्याचा जो मॅटर आहे त्याला अंडरलाईन केली. आता ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस ही इकडे इंडेंट स्टाईल आपल्याला सांगितलेली आहे म्हणून एकदा टॅप दिलेला आहे मी. जर बोल्ड स्टाईल सांगितलेली असेल याची ब्लॉक स्टाईल सांगितलेली असेल ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसीची तर मार्जिनला लागूनच आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर पॅरेग्राफ शुड बी इन इंडेंट स्टाईल. रिसिव्डला एकदा टॅप दिला मी. थिंकिंग ऑफ अवर रिलेशनशिपला एकदा टॅप दिला आहे. थँकिंग यूला एकदा टॅप दिला आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोज पूर्ण सिलेक्ट केलेला आहे आणि त्याला लेफ्ट इंडेंट म्हणजे परत सांगतो खालचा चौकोन 3.5 वर आणलेला आहे आणि त्याला मी आहे काय ते सेंटर अलाइनमेंट दिलेली आहे. त्याच्यानंतर आता मला मेलमर्जचे फील्ड इन्सर्ट करायचे आहेत. मेलमर्जचे फील्ड कसे मी इन्सर्ट करणार आहे. आत्ता मी इकडे नॉर्मल मेलमर्ज आपण करतो त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप मेलमर्ज विझार्ड घेऊन करणार आहे. परीक्षेला तुम्हाला तिकडे मेलिंग टॅब्सला ॲड करून तुम्हाला दिलेलं असणार. इकडे नेक्स्ट स्टेप सिलेक्ट रेसिपियंट, टाईप अ न्यू लिस्ट. इकडे क्रिएट लिस्ट मी करतो आहे. आपल्याला पाहिजे ती फील्ड्स आपल्याला घ्यायची आहेत, बाकी एडिट करत बसायची नाही आहेत आपल्याला. पहिल्यांदा कंपनीचं नाव घ्यायचं आहे आपल्याला.
ॲड्रेस लाईन 2 करतोय. सॉरी, एकाच ॲड्रेस लाईनमध्ये ते करून घ्यायचं आहे आपल्याला. ॲड्रेस लाईन 2 बरोबर आहे. ॲड्रेस लाईन 2 झाल्यानंतर इकडे सिटीचं हे करून घेतोय मी. इकडे चुकून मी टायटलमध्ये कंपनीचं नाव टाईप केलेलं होतं, ते खोडून मी इकडे ते डिलीट करून मी इकडे कंपनीज नेम टाईप करतोय. पहिला ॲड्रेस टाईप करून झाल्यानंतर न्यू एंट्री घ्यायची आहे आणि दुसरा ॲड्रेस टाईप करायचा आहे. दोन्ही ॲड्रेसेसमध्ये टाईप करून झालेले आहेत. ओके करतोय मी आणि फाईल माझी सेव्ह होतीये. त्याच्यानंतर राईट युअर लेटर. आता इकडे पहिल्यांदा तुम्हाला इन्सर्ट मर्ज फील्ड्स करायचे. आता तुम्हाला इकडे इंडेंट स्टाईल यूज करायची आहे, म्हणून मर्ज फील्ड्स कसे करायचे. पहिल्यांदा तुम्हाला योग्य तेवढेच फील्ड्स असणार आहेत, एवढे सगळे फील्ड्स नसतील तुम्हाला. जेवढे मी घेतलेत आता तेवढे इकडे बघा. मी एकदा टॅब दिला कारण आपल्याला इंडेंट स्टाईल करायचे. खालच्या लाईनला अजून एकदा टॅब देऊन परत इन्सर्ट मर्ज फील्ड ॲड्रेस लाईन 1 परत एकदा एंटर करून परत दोनदा टॅब दिला मी इन्सर्ट मर्ज फील्ड ॲड्रेस लाईन 2
परत एंटर, अजून एकदा टॅप देऊन सिटी. ही आपले 1, 2, 3 आणि 4 एवढ्या ॲड्रेसची फील्ड्स आपण हे केलेली आहे. त्याच्यानंतर नेहमी प्रिव्ह्यू करून बघायचंच आहे आपल्याला लेटर. आता याच्या आधी प्रिव्ह्यू करायच्या आधी आपल्याला बॉटम बॉर्डर जी करायची होती राहिलेली ती पहिल्यांदा करून घ्यायची. मी सगळ्यात शेवटी का सांगितले बॉटम बॉर्डर करायला, कारण कधीकधी ते टेबल इन्सर्ट होऊ शकतं एंटर प्रेस केल्यानंतर, मग ते डिलीट करायला भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणून मी बॉटम बॉर्डर सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगितली. इकडे बॉटम बॉर्डर इन्सर्ट करून झालेली आहे. आता प्रिव्ह्यू रिझल्ट्स बघा, इकडे प्रिव्ह्यू केल्यानंतर रिझल्ट मला दिसतोय बरोबर. आपलं जसे ॲड्रेसेस होते इकडे नेक्स्टला बघितलं की पूर्ण आपला पुढचा दुसरा ॲड्रेससुद्धा आलेला आहे. परत पहिला बघितलात की दिसतोय. एवढं करून झालं की पहिले परत एकदा चेक करा आपलं लेटर सगळं व्यवस्थित आहे की नाही. बघा इकडे आपलं पॅरेग्राफला हे द्यायची राहिलेली होती, अलाइनमेंट, जस्टिफाय अलाइनमेंट द्यायची राहिलेली होती, ती मी दिलेली आहे. परत एकदा व्यवस्थित चेक करून घ्या लेटर बरोबर झालेलं आहे की नाही. परत मेलिंग्सला जातोय, दुसरं पण चेक करा लेटर बरोबर आहे की नाही, त्याची अलाइनमेंट वगैरे व्यवस्थित एकदा म्हणा झालेलं असल्यानंतर परत चेक करायची गरज नाही. अलाइनमेंट बरोबर झालेली आहे आपली. आणि मग फिनिश अँड मर्ज. एडिट इंडिव्हिज्युअल लेटर्स. हे बघा दोन्ही तुम्हाला इकडे आता दिसत आहेत लेटर्स. हे बघा हे 2 लेटर्स आपली तयार होतात. त्याप्रमाणे आपलं लेटर झालेलं आहे. आता बघा अजूनही 3 मिनिटं 55 सेकंद वेळ उरलेला आहे. जिकडे चुका झालेल्या असतील तिकडे त्या दुरुस्त करून घ्याव्यात. स्टुडंट्सना माझी ही एक रिक्वेस्ट राहील, शक्य तेवढा सगळा वेळ कन्झ्युम करा आणि जर काही चुका तुमच्या झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या. आता तुम्हाला मी इकडे ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसीची ब्लॉक स्टाईल कशी करायची ते दाखवणार आहे. लेटर आपलं झालेलं आहे. मी हे क्लोज करतोय. इकडे बघा मी ऑलरेडी तयार करून ठेवलेलं लेटर घेतलेलं आहे. आता ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसीची ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल म्हणजे 30ला आपण जसं करतो तसं मार्जिनला लागून सगळा ॲड्रेस घ्यायचा आहे आपल्याला. हे ब्लॉक स्टाईलमध्ये हे इकडे जे दिसतंय ते तुम्हाला इंडेंट स्टाईल दिसतंय. हेच आपण जर मार्जिनला लागून केलं तर तो ब्लॉक स्टाईल, म्हणजे जसा आम्ही खालती इकडे दाखवलेला आहे तसा. जर ब्लॉक स्टाईल ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस विचारलेला असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्स हा मार्जिनला लागून येणार. पॅरेग्राफची जर ब्लॉक स्टाईल विचारलेली असेल तर पॅरेग्राफची सुरुवातसुद्धा मार्जिनला लागून येणार.
आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज हा सुद्धा सगळा मार्जिनला लागून येतो. जर आपल्याला लेफ्ट हँड साईड कॉम्प्लिमेंटरी क्लोज सांगितलेला असेल तर. बघा आता लेफ्ट हँड साईड, आता टोटली तुम्हाला मी ब्लॉक स्टाईल दाखवलेली आहे. ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसीची ब्लॉक स्टाईल म्हणजे टोटली मार्जिनला लागून. परत सांगतोय, ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी ब्लॉक स्टाईलमध्ये विचारलेला असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्ससुद्धा तुम्हाला मार्जिनला लागूनच करायचा आहे. जर त्याला इंडेंट स्टाईल सांगितलेली असेल तर एकदा टॅप द्यायचा आहे सब्जेक्ट आणि रेफरन्सला. परत इकडे बघा, पॅरेग्राफची ब्लॉक स्टाईल्स म्हणजेच मार्जिनला लागून सगळं करायचं आहे तुम्हाला. इंडेंट स्टाईल म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफची पहिली लाईन ही तुम्हाला एक टॅब देऊन करायची आहे. ही झाली इंडेंट स्टाईल, ही झाली ब्लॉक स्टाईल. परत एकदा नीट दाखवतोय तुम्हाला. हे आहे ब्लॉक स्टाईलमधलं पत्र. हे अशा रीतीने व्हायला पाहिजे. ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस ही ब्लॉक स्टाईलमध्ये विचारलेला असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्ससुद्धा ब्लॉक स्टाईलमध्ये असला पाहिजे. जर पॅरेग्राफ ब्लॉक स्टाईलमध्ये सांगितलेले असतील तर टोटली मार्जिनला लागून करायचे. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज लेफ्ट हँड साईड असेल तर तो सुद्धा मार्जिनला लागून करायचा आहे. फक्त व्हर्टिकल स्पेसिंग आपलं नेहमी आहे तसंच ठेवायचं आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आणि मी येथे माझे मार्गदर्शन संपवतो. जर आवडला असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. भरपूर तुमच्या विद्यार्थ्यांना आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना दाखवा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्स.